नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरेच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी कोणत्याही विषयाचा एखादा घटक तुम्हाला न शिकवता आपल्या परीक्षेसाठी राहिलेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही काय तयारी करायची आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी एक खास व्हिडिओ बनवावा असं बरेच दिवस माझ्या मनात होतं, म्हणून म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूनच घेऊया। तर पहा, हा कोणता महिना चालू आहे? डिसेंबर महिना चालू आहे। आज आहे डिसेंबरची 13 तारीख म्हणजे 13 डिसेंबर आणि 2 फेब्रुवारीला आपली मंथनची परीक्षा आहे आणि त्याच्यानंतर होईल ती स्कॉलरशिपची परीक्षा। काही ठिकाणी वेद आणि प्राज्ञाशोधच्या परीक्षा पण त्याच आसपास आहेत, म्हणजे साधारण फेब्रुवारीमध्ये आपली परीक्षा असते। तर आता पहिल्यापासून आपण पाहत आलोय, जून महिन्यापासून आपण व्हिडिओ बनवत आहोत की प्रत्येक घटकावर मंथनच्या मार्गदर्शिकेमध्ये ज्याप्रमाणे घटक दिलेले आहेत त्याप्रमाणे मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता यावरील बऱ्याचशा घटकांवर आपले इयत्ता दुसरी आणि तिसरी साठीचे व्हिडिओ बनवून झालेले आहेत। आता काही मुलांचं असं असतं की ते परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतात आणि काही विद्यार्थी अगदी वर्षाच्या सुरुवातीपासून तयारी करतात, पण फार थोडे विद्यार्थी असे असतात की जे अगदी वर्षाच्या सुरुवातीपासून तयारी करत आहेत। जर तुम्ही वर्षाच्या सुरुवातीपासून जरी आपल्या या अभ्यासाची तयारी केली नसेल किंवा पेपरची तयारी केली नसेल तरी इथून पुढे राहिलेल्या दिवसांमध्ये तुम्ही मी आज ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे जर तयारी केली तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळतील याची मला खात्री आहे। तर पहा, याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपलं काय करायचंय, आपल्याकडे डिसेंबरचा अर्धा महिना, त्याच्यानंतर जानेवारी महिना पूर्ण आहे, 2 फेब्रुवारीला पेपर आहे, तर आपण डिसेंबरचे 15 दिवस आणि जानेवारीचे 31 दिवस असं पकडून चालूया। मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, आता बऱ्यापैकी तुमचा गणिताचा, बुद्धिमत्तेचा सराव झालेला आहे। पहा, मराठीचा उतारा आणि कविता याच्यावरचे प्रश्न कसे शोधायचे याच्यावरचे सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, कारण प्रत्येकच विद्यार्थ्याला सगळ्या गोष्टी कशा कशा करायच्या याचं मार्गदर्शन मिळेलच असं नाही। बऱ्याच वेळा पालक त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात, शिक्षक सुद्धा त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात आणि काही वेळा मुलं विचारायला घाबरतात की एखादा जो प्रकार आहे, प्रश्न प्रकार हा कसा करावा, म्हणून मग बऱ्याच वेळा अंदाजे उत्तरं लिहिली जातात। तर तसं करू नका। मराठी उतारा आणि कवितेवरचे प्रश्न तुम्हाला सोपे कधी जातील, जर तुमची मराठीची शब्दसंपत्ती पाठ असेल तर। पाठ म्हणजे अगदी तोंडपाठ किंवा चांगल्या प्रकारे जर तुमची शब्दसंपत्ती असेल तर हे प्रश्न तुम्हाला सहज समजतात, कारण बऱ्याच वेळा उतार्यावरती समानार्थी शब्द शोधा, त्या अर्थाची म्हण शोधा किंवा विरुद्धार्थी शब्द, एखादा वाक्प्रचार यासारखे सुद्धा प्रश्न असतात। तर आता आपण काय करू शकतो पहा, तर तुमच्या शाळेची वेळ जी काही असेल तर तुम्ही सकाळी रोज मराठी आणि इंग्रजीची शब्दसंपत्ती मोठ्याने वाचून काढायची आहे, कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्हाला जर चांगले मार्क पाडायचे असेल तर आपलं शब्दसंपत्तीवर प्रभुत्व असणं खूप महत्त्वाचं आहे। पण बऱ्याच वेळा काय होतं, ऐकलं की तात्पुरतं विद्यार्थ्यांना वाटतं अरे हा चला वाचायला पाहिजे, पण प्रत्यक्ष तसं होत नाही। जर पालक म्हणून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहत असाल किंवा ऐकत असाल तर एकच करा की तुमच्या मुलांना रोज सकाळी वाचनाची सवय लावा। त्यांना सकाळी त्यांचं आवरून झालं की शाळेच्या वेळेच्या आधी निदान 1 तास तरी त्यांनी शब्दसंपत्ती पुस्तक समोर घ्यायचं आहे। मग वेगवेगळी पुस्तकं आहे, नवनीची पुस्तकं आहेत, यशोदीप आहेत, मंथनची मार्गदर्शिक आहे, अशी भरपूर काही प्रकाशनाची पुस्तकं आहेत। तुम्ही जेही वापरत असाल ते, किंवा आपल्या मंथनच्या पुस्तकामध्ये सुद्धा खूप छान प्रकारे शब्दसंपत्ती दिलेली आहे। तर तुम्हाला काय काम करायचंय, रोज आवरलं की सकाळी शाळेच्या अगोदर 1 तास न चुकता, एकही दिवस न चुकवता पाहून ते शब्द तुम्हाला वाचून काढायचे आहेत। मग त्यामध्ये समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, एकाच अर्थाचे भिन्न शब्द आहेत, लिंग आहे, वचन आहे, असे वेगवेगळे प्रकार। आता एकाच दिवसामध्ये एवढं वाचून होणार आहे का? तर नाही। समजा एक दिवस आज तुम्ही समानार्थी शब्द वाचले तर दुसऱ्या दिवशी तुम्ही विरुद्धार्थी शब्द वाचा, त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये तुम्ही म्हणी वाचा, वाक्प्रचार वाचा, असं वेगवेगळं लिंग, वचन ही जी शब्दसंपत्ती आहे पुस्तक उघडा, पाहून तुम्ही रोज मोठ्याने वाचा। म्हणजे काय होईल, तुमचं वाचन सुद्धा सुधारेल, तुमच्या वाचनाचा वेग सुद्धा वाढेल आणि वारंवार वाचल्यामुळे हे शब्द आपल्या आपोआप लक्षात राहतात। आणि शब्दसंपत्ती ही अशी गोष्ट आहे, जर तुमची एकदा पाठ झाली तर पुढच्या वर्षी, पुढच्या वर्गात गेल्यावर तुम्हाला पुन्हा ते पाठ करत बसावं लागत नाही। आणि सगळ्यांना ही शब्दसंपत्ती आहे। जर तुम्ही अगदी पहिलीपासून तर आता MPSC UPSCच्या ज्या परीक्षा होतात किंवा कोणत्याही स्पर्धा
परीक्षा होतात, पोलीस भरती असेल, कोणतीही परीक्षा असेल, त्या सगळ्याला आपला हाच अभ्यासक्रम असतो म्हणजे मराठी व्याकरणाचा. आणि तो जर तुमचा आत्ताच इतक्या छान प्रकारे तयार झाला तर नक्कीच कोणतीही परीक्षा असेल तरी त्याला तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकता. कोणत्याही प्रकारची अडचण तिथे तुम्हाला येणार नाही. आता हे झालं मराठीच्या बाबतीत. मराठीमधला अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे ज्याच्यावर आपले 2 मार्क अगदी फिक्स असतात तो म्हणजे शुद्ध अशुद्ध शब्द. बऱ्याच वेळा काने मात्र्याचे चुका मुलांकडून होत असतात. तर शुद्ध अशुद्ध शब्दांसाठी तुम्हाला काय करायचे, तर जे शुद्ध शब्द आहेत आपल्या दुरेगी वहीमध्ये एकाखाली एक असे एक ओळ भरून एक शब्द असे लिहून काढा. महत्त्वाचे परीक्षेला वारंवार विचारले जाणारे शुद्ध शब्द पुस्तकामध्ये दिलेले आहेत तर ते तुम्ही लिहून काढू शकता. वारंवार हाताखालून सराव झाल्यामुळे मग तिथे तुमची चूक होत नाही. आणि गणित सोडवायला तरी आपल्याला थोडासा वेळ लागतो, पण मराठीची जर शब्दसंपत्ती तुमची चांगली पाठ असेल तर तुम्हाला प्रश्न वाचल्या लगेचच त्याचं उत्तर सापडतं आणि 1 ते 2 सेकंदामध्येच तिथे तुमचा मार्क फिक्स होतो. हे झालं मराठीच्या बाबतीत. आता इंग्रजीचं काय करायचं आहे, जसं मराठीचं आहे तसंच सेम इंग्रजीचं आहे. आता लहान वर्गांना अपोजिट वर्ड्स किंवा सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द असे एवढे नाहीयेत, परंतु ॲक्शन वर्ड्स आहेत त्यांना म्हणजे वर्ब्स, थोडक्यात कृतीयुक्त शब्द. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये प्राण्यांची घरे, पक्ष्यांची घरे, त्यांचे आवाज, त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण, हे सुद्धा तुम्ही काय करायचंय. समजा अर्धा तास तुम्ही मराठीचं वाचले किंवा 1 तास तुम्ही मराठीचं वाचले तर 15 ते 20 मिनिटं तुम्ही इंग्रजीला सुद्धा द्यायची आहेत. म्हणजे मराठी आणि इंग्रजीची जी शब्दसंपत्ती आहे ती रोजच्या रोज वाचायची आहे. इंग्रजीचे शब्द तुमचे वारंवार जेव्हा वाचले जातील तेव्हा त्यांचे उच्चारही तुमच्या लक्षात राहतील आणि इंग्रजीचा पेपर एकदम सोपा असतो. फक्त हे जे शब्द आहेत ते तुमचे पाठ असले पाहिजेत. अजून आपल्याला इंग्रजीमध्ये काय असतं पहा, की रिलेटेड वर्ड्स म्हणजे वर्ड बॉक्स असतो किंवा रिलेटेड वर्ड्स असतात तर ते शोधायचे असतात. जसं की स्कूल असेल तर त्याच्याशी संबंधित जे शब्द आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. फार्मर असेल, शेत असेल, त्याच्याशी संबंधित जे शब्द आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजे, म्हणजेच तुमचे ते पाठ असले पाहिजे. या शब्दांची स्पेलिंग तुम्हाला माहीत असली पाहिजे. स्पेलिंग पाठ करण्याची रोज सवय लावून घ्या. तुमच्या वर्गामध्ये, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये, तुमच्या पाठामध्ये जेही शब्दार्थ तुमचे शिक्षक लिहून देत असतील ते सुद्धा रोजचे रोज पाठ करायची सवय लावा. तर या पद्धतीने मराठी आणि इंग्रजीचं तुम्हाला करायचं आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा जसं आपल्या मराठीमध्ये शुद्ध अशुद्ध शब्द असतं तसं स्पेलिंग योग्य स्पेलिंग असणारा शब्द निवडा असा सुद्धा एक प्रश्न असतो. त्याच्यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो. तर याच्यासाठी आपल्या मंथनच्या मार्गदर्शिकेमध्ये दिलेले जे आहे तर ते शब्द जे आहेत ते ठराविक शब्द तुम्हाला पाहायचे आहेत आणि ते पुन्हा पुन्हा लिहून काढायचे आहेत. त्याचे स्पेलिंग पाठ करायचे आहेत. जसं बलून असेल की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे शब्द. हे झालं मराठी आणि इंग्रजीच्या बाबतीमध्ये की काय करायचे आपल्याला शाळेत जाण्याच्या अगोदर दररोज, कारण आपल्या हातामध्ये फक्त 1.5 महिना आहे तर रोज हे पाहून वाचायचं आहे. पाहून वाचायचं, अगदी न पाहता वाचायचं नाही. एकदा तुम्ही वाचायला लागले की वारंवार ते तुमच्या शब्द कानावर पडून तुमचे ते आपोआप पाठ होतात. आता गणित, तर हे झालं मराठी आणि इंग्रजीच्या बाबतीमध्ये. आता गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला काय करायचंय, जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये अगदी पहिल्यापासून सांगत आलेली आहे की पाढे तुमचे पाठ असले पाहिजेत. पाढे जर तुमचे अगदी 25-30 पर्यंत चांगल्या पद्धतीने पाठ असतील तर कोणतीही गणितीय क्रिया ही तुम्हाला लगेच जमते आणि गणित हा विषय तुम्हाला आवडीचा आणि सोपा सुद्धा वाटू लागतो. तर पाढे जरी तुमचे आत्ताही पाठ नसतील तरी रोज काय करायचे की पाढे रोज पाहून म्हणायचे आहे. महाअभ्यास तुम्ही शाळेतून संध्याकाळी आल्यानंतर थोडंसं खेळल्यानंतर जो काही तुमचा वर्गातला अभ्यास असेल तो पूर्ण करून नंतर एक सेपरेट तास 1.5 तास तरी तुम्ही गणित बुद्धिमत्तेला द्यायचा आहे. तर पाढे पाठ करण्यासाठी एक पाढा म्हणत बसू नका. मी अगदी बऱ्याच वेळा सांगते की तुमच्या घरामध्ये जिथेही तुमची अभ्यासाची जागा असेल तिथे पाढे एका पेजवर समजा झेरॉक्स करून आणले किंवा लिहून जरी काढले तुम्ही आणि ते चिकट टेपने किंवा कशाने तरी चिकटवून पेस्ट करा. रोज 2-3 मिनिटं तिथे उभे राहा, पाढे म्हणा किंवा झोपायच्या अगोदर तिथे उभे राहा, पटपट पाहून पाढे म्हणा. पाढे तुमचे अगदी 8 ते 15 दिवसात तोंडपाठ होतात, नंतर कधीही विसरत
नाहीत। तर इयत्ता दुसरीला जर तुम्ही असाल तर तुमचे 20 पर्यंत पाढे पाठच असायला हवेत। तिसरीच्या पुढे जर तुम्ही असाल तर तुमचे 25 ते 30 पर्यंत पाढे हे पाठच असले पाहिजेत। तर ज्या पद्धतीने आपलं हे पाढ्यांचं झालं तसंच आपण मराठी आणि इंग्रजीसाठी शब्दसंपत्ती पाठ करतो। मग गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला काय पाठ असायला हवं तर पहा, वर्ग संख्या आहेत तर 1 ते 30 पर्यंतचे वर्ग हे तुमचे पाठ असायला पाहिजेत। त्याच्यानंतर घनसंख्या आहेत, निदान लहान मुलांचे 10 पर्यंत घन हे पाठ असायला पाहिजेत। जर तुम्ही इयत्ता 5वीला असाल तर 15 ते 20 पर्यंतच्या घनसंख्या तुम्हाला तोंड पाठ असायला हव्या। घनसंख्येनंतर त्रिकोणी संख्या तुम्हाला माहित असायला पाहिजे, तोंड पाठ असायला पाहिजेत 100 पर्यंतच्या। आणि हे पाठ करणं काहीही अवघड नसतं। तुम्हाला वाटत असेल की हे पाठ पाहिजे ते पाठ पाहिजे असं मॅडम म्हणतात, पण एवढं कधी पाठ करायचं? तर याच्यासाठी वेगळा वेळ आपल्याला द्यायचा नाही, फक्त रोज रोज वाचून काढायचं आहे। जसं पहा, आपण त्रिकोणी संख्या म्हटलं तर 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 44, 55, 66, 78, 91। आता हे मला कसं माहिती, मी शिकवते त्याच्यामुळे, आणि मी सुद्धा तुमच्यासारखं मधून अधून सारखं वाचन करत राहते, त्याच्यामुळे आपलं ते विसरत नाही। तर तुमच्या त्रिकोणी संख्या पाठ असायला हवेत। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या विभाज्यतेच्या कसोट्या पाठ असायला पाहिजेत, म्हणजे भागाकाराची क्रिया करताना आपल्याला अजिबातही अवघड जात नाही। आणि या कसोट्या खूप सोप्या आहेत, त्याच्यामध्ये काहीही अवघड नाही। विभाज्यतेच्या कसोट्यांवर एक वेगळा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे, बनवलेला आहे। त्या कसोट्या कशा वापरायच्या एकदा सवय लागली की मुलं आपोआप शिकून जातात। त्यामुळे गणित आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये तुम्हाला हे करायचं आहे। त्याच्यानंतर जे अवघड स्वरूपाचे प्रश्न आहेत, जसं की पहा, गणितमध्ये अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी असेल तर त्याच्यावरचे प्रश्नोत्तर, अजून बुद्धिमत्तेमध्ये दिनदर्शिका असेल, कॅलेंडर असेल, वयवारीवरचे प्रश्न असतील, असे जे थोडेसे अवघड स्वरूपाचे प्रश्न असतील, रांगेचे स्थान असेल, तर हे तुमचं सोडून तर झालंच असेल, कारण आपले त्याच्यावर व्हिडिओ आहेत। तुम्ही जर नियमित पाहत असाल व्हिडिओ तर तुम्हाला माहित असेल, प्रत्येक गणित विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेमध्ये मी समजावून दिलेलं आहे। तर अजूनही तुम्हाला काय करायचंय, सकाळी मराठी आणि इंग्रजीचं वाचन, संध्याकाळी आल्यानंतर थोडंसं खेळणं, शाळेचा अभ्यास, त्याच्यानंतर 1 ते 1.5 तास तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेसाठी द्यायचं आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीचे 15 ते 20 मिनिटं किंवा 20 मिनिटं सुद्धा लागत नाहीत या संख्या वाचायला पटापट पाढ्यांसारख्याच। तुम्ही जर तुमच्या स्टडी टेबलच्या जागी किंवा तुमचं अगदी खेडेगावात ग्रामीण भागात जरी घर असेल तरी एखाद्या भिंतीवर तुमच्या अभ्यासाच्या जागी या संख्या लिहून चिकटवून ठेवल्या तरी सुद्धा येता जाता वाचल्या की त्या आपोआप पाठ होतात। ही खूप चांगली पद्धत आहे, अगदी सोपी आहे। वाटत असेल तुम्हाला हे कसं वाटते, पण तुम्ही करून पहा, खूप याचा फायदा होतो। आणि त्याच्यानंतर काय करायचंय की गणिताचे या राहिलेल्या 1.5 महिन्यामध्ये प्रत्येक प्रकारचं गणित जे आहे ते 2-2, 3-3 उदाहरणं तुम्हाला रोज सोडवायची आहे। म्हणजे समजा वयवारीवरची 3-4 उदाहरणं सोडवा, त्यानंतर पुढे कॅलेंडरवरची सोडवा, त्यानंतर दिनदर्शिकेवरची सोडवा, अपूर्णांकाची सोडवा, असा गणिताचा रोज तासभर तुम्ही अभ्यास केला पाहिजे। म्हणजे असा जर अभ्यास केला तर येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये तुमची इतकी चांगली तयारी होईल की जेव्हा तुमच्या समोर पेपर असेल, मंथनचा असू द्या, प्रज्ञाशोध परीक्षेचा असू द्या, स्कॉलरशिपचा असू द्या, कोणताही पेपर आला तरी तुम्हाला अगदी कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनिवार रविवार, जेव्हा आपल्या शाळेला सुट्टी असते, मग शनिवार रविवार असेल, काही शाळांमध्ये बऱ्याच ठिकाणी गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे, स्पोर्टची प्रॅक्टिस चालू आहे, तुम्हाला शाळेतला फारसा अभ्यास नसतो, तर ह्या अभ्यासाला तुम्हाला तो वेळ घरी आल्यानंतर द्यायचा आहे। शाळेमध्ये तुमची ती प्रॅक्टिस चालू राहू द्या, घरी आल्यानंतर आपला हा स्कॉलरशिप मंथनचा अभ्यास करायचा आहे। सुट्टीच्या दिवशी वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवायची आहे। तर आपल्या मंथनच्या प्रश्नसंचामध्ये मागच्या बाजूला उत्तरपत्रिका दिलेल्या आहेत, तर घड्याळामध्ये वेळ लावून बरोबर तुम्ही घरातल्यांना सांगून ठेवायचं की मी असं प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवत आहे, म्हणजे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही। तर वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांचा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव नसतो त्यांना पेपरच्या वेळेला खूप दडपण येतं, कारण विद्यार्थी लहान असतात, ते थोडेसे मनातून घाबरतात। आपण घाबरलो की मग जे आपलं पाठ असतं ते सुद्धा विसरतं, गणित चुकतात। तर परीक्षेला घाबरायची अजिबातही गरज नाही। त्यासाठी घरी शनिवार रविवार तुम्ही आवर्जून, रविवारी जमलं तर 2 प्रश्नपत्रिका सोडवा, एक मराठीची सोडवा, एक मराठी गणितची सोडवा, इंग्रजी बुद्धिमत्तेची सोडवा। त्याच्यानंतर तुम्हाला उत्तरसूची दिलेली आहे, तर ती उत्तरपत्रिका तुमची तुम्ही चेक करा, किंवा तुमच्या घरामध्ये मोठी भावंड असतील तर त्यांच्याकडून तपासून घ्या। मग तुमचं जे गणित चुकलंय एखादं, ते कुठे चुकलं काय हे तुमच्या शिक्षकांना विचारून घ्या।
तसं तर आपल्याकडे प्रश्नपत्रिका सोडवलेले सगळे व्हिडिओ आहेत। प्रत्येक प्रकारचं गणित कसं सोडवायचं हे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता। यासाठी तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही, फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। प्रत्येक व्हिडिओ वाचून तुम्हाला कळणार आहे हा कोणता व्हिडिओ आहे। आपले व्हिडिओ हे लहान मुलांचे असल्यामुळे कमेंट सेक्शन यूट्यूब आपोआप ऑफ करतं, त्यामुळे मला बऱ्याच वेळा समजत नाही की तुम्हाला कोणत्या घटकावर व्हिडिओ हवा आहे। तर शॉर्ट व्हिडिओच्या खाली जाऊन तुम्ही तिथे कमेंट केली तर तिथल्या कमेंट माझ्यापर्यंत पोहोचत असतात। तसं तर जी परीक्षा येईल त्या पद्धतीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नेहमीच बनवत असतो। तर या पद्धतीने जर तुम्ही राहिलेल्या 1.5 महिन्यामध्ये सकाळी मराठी आणि इंग्रजीसाठी वेळ दिला, संध्याकाळी गणित आणि बुद्धिमत्तेसाठी वेळ दिला, सुट्टीच्या दिवसामध्ये जर तुम्ही वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवल्या तर तुम्हाला परीक्षेमध्ये खूप खूप चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं। हा पेपर सोडवताना काय काळजी घ्यायची आहे याचा व्हिडिओ आपण चॅनलवर बनवलेला आहे की असा सोडवा पेपर। तर पहिला प्रश्न वाचायचा आहे, उत्तरपत्रिकेचं पेज तुम्हाला सेपरेट मिळतं। तर पहिल्या प्रश्नाला बरोबर हात ठेवून तुम्ही तो गोल रंगवायचा आहे, कारण लहान मुलांचे गोल खालीवर रंगवले जातात आणि मग काय होतं की प्रश्न आपला बरोबर असून सुद्धा त्याचे मार्क्स आपल्याला मिळत नाहीत। तर त्यासाठी शनिवार रविवार हा सरावासाठी देणं फार महत्वाचं आहे। तुम्ही एकदा तो व्हिडिओ नक्की पहा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। गोल कशा प्रकारे रंगवायचा आहे, गोल रंगवताना काय काळजी घ्यायची हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो व्हिडिओ नक्कीच पाहू शकता। आणि आता या व्हिडिओच्या शेवटी मी अगदी एक महत्त्वाची गोष्ट पालक आणि विद्यार्थी या दोघांनाही सांगू इच्छिते, ते म्हणजे ही परीक्षा ही आपल्या सरावासाठी आहे। परीक्षेचं अजिबातही टेन्शन घेऊ नका। जरी एखादा प्रश्न चुकला तरी घाबरण्याची गरज नाही, एखादं उत्तर तुम्हाला आलं नाही तरीही अजिबात घाबरण्याची गरज नाही, कारण परीक्षा ही आपल्या सरावासाठी आहे हे लक्षात ठेवा। या वेळेला तुम्हाला एखादा प्रश्न जमला नाही तर पुढच्या वर्षी त्या प्रकारचे किंवा नेक्स्ट टाइम कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्ही तो प्रश्न अगदी छान सोडवू शकाल। तर परीक्षेला अजिबात घाबरू नका। एखादा प्रश्न अवघड आला किंवा थोडासा आपल्याला प्रश्न कव्हर झाले नाही तरी घाबरण्याची गरज नाही, कारण ही परीक्षा फक्त तुमच्या तयारीसाठी आहे। मंथनला जेही विद्यार्थी बसतात, मंथनच्या जे पुस्तक आहे, मार्गदर्शिका आहे किंवा मंथनच्या ज्या एक्झाम आहेत त्याची डिफिकल्टी लेवल त्या इयत्तेनुसार खूप छान प्रकारे वाढत जाते आणि इयत्ता 5वी पर्यंत विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी अगदी चांगल्या प्रकारे तयार होतो। कारण मी स्वतः मंथनचे व्हिडिओ बनवते आणि त्या मुलांचा अभ्यास सुद्धा घेते, म्हणून मी तुम्हाला नक्कीच सांगेल की प्रत्येकाने या परीक्षांना बसा, म्हणजे स्कॉलरशिप पर्यंत तुमची खूप छान तयारी होते। पूर्वी काय असायचं, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा अशा परीक्षा नव्हत्या, डायरेक्ट स्कॉलरशिप असायची, मग त्यावेळेला आपल्याला त्या इयत्तेमध्ये लगेचच सगळं येईल असं व्हायचं नाही। तर या परीक्षांमधून तुमची स्कॉलरशिपची खूप चांगली अशी तयारी होणार आहे। पालकांनाही मी सांगते की तुमचा विद्यार्थी कुठपर्यंत आहे हे पहा, त्याला वाचनाची सवय लावा। एखादा प्रश्न जर त्याला आला नाही तर त्याला तुम्ही तो समजावून सांगा किंवा त्याच्या शिक्षकांशी बोला। आपल्या विद्यार्थ्याची दुसऱ्या विद्यार्थ्यांशी कधीच तुलना करू नका, उलट तुमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुमच्या पाल्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या अजून चांगला अभ्यास करण्यासाठी। आणि एकदा अभ्यासाची सवय मुलांना लागली की मुले आपोआप मनाने अभ्यास करतात आणि पुढे जातात। तर अशा प्रकारे हा एक छोटासा अगदी किरकोळ माहिती देणारा व्हिडिओ आहे, तरी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। म्हणून राहिलेल्या 1.5 महिन्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही नियोजन करून अभ्यास केला तर नक्कीच चांगलं यश तुम्हाला मिळेल। तर माझ्याकडून तुम्हाला परीक्षेच्या शुभेच्छा देण्याचा व्हिडिओ तर माझा येईलच, पण आता सुद्धा या 1.5 महिन्यामध्ये खूप छान अभ्यास करा, त्याच्यासाठी मी तुम्हाला बेस्ट लक देते आणि छान तयारी करा। इथून पुढेही मी मंथनचे जे आपल्याला राहिलेले महत्त्वाच्या घटकांवरचे व्हिडिओ आहेत ते बनवत राहणार आहे। खरं तर मला प्रत्येकच इयत्तेसाठी व्हिडिओ बनवायला आवडतं, परंतु तेवढा वेळ मिळत नाही, कारण व्हिडिओ बनवायला खूप जास्त वेळ लागतो। तरी माझे प्रयत्न चालू असतात की महत्त्वाच्या विषयांवर, महत्त्वाच्या घटकांवर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवावे। आपली चाचणी परीक्षा असेल, वार्षिक परीक्षा असेल, त्याच्यावर सुद्धा आपले व्हिडिओ आहेत, तर बऱ्याच लोकांनी ते पाहिलेले आहेत। फक्त व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका। हे व्हिडिओ बनवण्यामागचा माझा एकच उद्देश आहे की या ज्या परीक्षा आहेत ते बऱ्याच प्रमाणामध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी देतात। सगळीकडे क्लासेसची सोय नसते किंवा क्लासमध्ये त्या प्रकारचं घेतलं जाईलच असं नाही, तर अशा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आपले हे व्हिडिओ आहेत। तुम्हाला काय करायचे, फक्त व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि खूप खूप छान असा अभ्यास करायचा। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आपण इयत्ता 3रीचे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, इयत्ता 2रीसाठी पण भरपूर व्हिडिओ
व्हिडिओ बनवलेले आहेत। पुढच्या वर्षी इयत्ता 4थी आणि त्याच्यानंतर 5वीचे काही व्हिडिओ आहेत आपल्याकडे, तुम्ही नक्कीच पहा। तर जसं जसं मला जमेल तसं तसं टप्प्याटप्प्याने व्हिडिओ बनवण्याचं काम हे सुरूच असतं। तर खूप छान अभ्यास करा आणि सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विषयाला तेवढा वेळ द्या। सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही वेळ दिला तर नक्कीच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स हे मिळतील याची मला खात्री आहे। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।